करून कुठेतरी ही मानसिक पिळवणूक केली जाते आहे। शिवसैनिकांवर खोटे आरोप करतायत। आपण सुद्धा सर्व शिवसैनिक इथे जमलेलो आहोत, त्यांच्या निषेधार्थ त्यांचे आंदोलन करत आहोत, आपण उपोषणास बसलेलो आहोत। या त्याच्यामुळे माझी सर्व शिवसैनिकांना इथे सगळ्या जागरूक नागरिकांना विनंती आहे, निषेध असो, निषेध असो। धन्यवाद। काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घडलेले जे उपक्रम राबवले जात आहेत त्यामुळे मिळणारा जो रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्सने घटनेनंतर जेव्हा त्या मुलीच्या आई वडिलांचा गुन्हा जेव्हा दाखल करून घेतला जात नाही त्यावेळी हे लोक इथे उपोषणासाठी बसलो आहोत। आणि हे आवाज कुणाचा? पुण्याला आहे ना। जय भवानी। आता ते साधी 30-32 वर्षाची महिला, आमचं कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नाही ना, कुठला आमचा गुन्हेगारी होता नाही, काही नसताना ती घाबरली। मी तिथे रिक्वेस्ट केली त्यांना की त्याला गोळ्या औषधा तरी दिलं पाहिजे, तेव्हा आम्हाला त्याचा रडण्या ओरडण्याचा आवाज येतोय। त्याला काय गुन्हा आहे, कुठल्या गुन्हा, त्यातली मी बहीण आहे, तुम्ही मला सांगताय। दुसऱ्या दिवशी आम्ही चालू शकत नव्हता आणि नंतर जेव्हा त्याला कोर्टात हजर केलं, मी स्वतः त्याचं चालणं बघितलं, त्याचं बारलेलं मी बघितलं। खरं तर मी मगाशी म्हटलं अनेक राजकीय पक्ष सर्वे करतात, इथे ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतात। भारतीय जनता सत्ताधारी आहेत की जिथे त्यांची ताकद कमी आहे तिथे ते कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि विरोधातले जे लोक आहेत, बडगुजर साहेब हे नाशिक मधल्या एका विधानसभेचे, त्यांची ताकद त्यांचं सामर्थ्य एवढं आहे आणि हे शल्य आहे, हेच दुःख आहे। गुजरांची शक्ती आपल्या महाशक्तीपेक्षा एका प्रशांत जाधव नावाच्या 2022 मध्ये तत्कालीन अंबडचे तिच्या सांगण्यावरनं चौकशी करतात तेव्हा काय विलक्षण घडतं, काय नेमकं सामदाम दंड, आणि अचानक बडगुजर कुटुंबाचं नाव त्याच्यात। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, आम्ही हा प्रश्न माझ्यासारख्या प्रियंका जोशी किंवा आमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी राजकारणात काम, अत्यंत साधारण व्यक्तिमत्व, इंजिनियर मुलगा, 9 सप्टेंबरला तुम्ही अटक करतात, त्यांना अमानुष मारहाण करतात आणि बडगुजर पिता पुत्रांचं नाव घेण्यासाठी त्यांना भाग पाडतात। कुठल्या लोकशाहीचा स्तंभ आपण साजरा करतोय, कुठल्या लोकशाहीचा आम्ही अमृत महोत्सव साजरा करतोय, काय नेमकं हे चाललंय? ड्रग्स प्रकरण चाललंय, गोळीबार होत आहेत, महिला अत्याचार होत आहेत, त्या सगळीकडे दुर्लक्ष आहे। सोकाल गृहमंत्र्यांचं हे काय दत्तक शहर आहे, परंतु सावत्र लेकरासारखी वागणूक शहराला मिळते, अत्यंत घातक आहे, अत्यंत वाईट आहे। जर म्हणजे 2022 मध्ये बडगुजर कुटुंबाचं नाव नव्हतं आणि अचानक 2024 मध्ये येत असेल तर मग गृहमंत्री साहेबांनी स्वतः फोन केलाय का, स्वतः यांनी हे नाव घेण्यासाठी? नाही, मुळात आमचं हेच म्हणणं आहे की 15 दिवस आम्ही त्यांना देणार आहोत, 15 दिवस आम्ही महिला आघाडीने त्यांना दिलेले आहे। शहरात अत्यंत मोठे मोठे प्रकार घडत आहेत, ड्रग्स प्रकरण आहे, गोळीबार प्रकरण आहे, अशा सगळ्या प्रकरणात न्याय मिळावा, बाकीचे जे प्रकरण आहेत त्याकडे लक्ष वेधलं जावं। पोलीस प्रशासन आणि सत्ताधारी एकत्र मिळून जे कट कारस्थान रचतात
ते वेळीच थांबवावे. आज महिला आघाडी शांततेत धरणे आंदोलन करते, वेळीच हे थांबवलं नाही तर महिला आघाडी रौद्ररूप धारण करेल. आणि मग आम्हाला कसा तुम्हाला घाम फोडायचा हे चांगलं माहिती आहे. तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या कशा नावडत्या बहिणी होतील यासाठी मग आम्ही करू, त्यासाठी तुम्ही तयार राहा. जय महाराष्ट्र. माझं नाव श्रुती नाईक. आज आपल्या स्नेहल ताई अंकुश शेवाळे यांची बहीण आणि त्यांची मिसेस आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आज आपल्याकडे इथे हजर झालेलं आहे. आज आम्हाला अंकुश शेवाळे यांच्यासाठी न्याय हवाय. आज विनाकारण जसं आता सांगितलं गेलेलं आहे की निंबाळकर साहेबांनी 100 लोकांची संशयित 100 लोकांची तपासणी करून सुद्धा जर तुम्हाला तिथे मुद्दा मिळत नाही तर 2-2.5 वर्षानंतर तुम्ही हे प्रकरण विनाकारण बाहेर काढायचं आणि ज्याच्यावर गुन्हा नाहीच आहे, आजपर्यंत त्याच्यावर एकही गुन्हा नाही, अशा व्यक्तीला अटक करायची, त्याला 3-3 तास टॉर्चर करायचं, मारझोड करायची आणि त्याच्याकडनं जबरदस्ती सुधाकर भाऊ बडगुजर आणि दीपक भाऊ बडगुजर यांची नावं वदवून घेण्यासाठी त्याला मारझोड करायची. त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या दादाकडनंही तुम्हाला स्टेटमेंट मिळालेलं आहे की का बरं असा अन्याय का चालू आहे. फक्त आमदारकीसाठी, फक्त विधानसभा लढण्यासाठी ते उभे आहेत म्हणून विनाकारण कुठलेही आणायचे. आज ज्या पोलीस स्टेशन मधनं ही मारझोड झालेली आहे त्या पोलीस स्टेशन मधनच 2019 साली आपला 2022 साली ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, आज त्याच्यामध्ये एक प्रकरण असं आहे की जानेवारी 2024 आणि फेब्रुवारी 2024 मध्ये अशोक नजन हे जे तिथले वरिष्ठ अधीक्षक होते, आज त्यांनी गोळीबार करून घेतलाय 20 फेब्रुवारीच्या दिवशी. का बरं केला तर त्यांना आत्ताच त्यांच्या मिसेस आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत, पण त्यांच्यावर बळजबरीपणा केलेला आहे की कौटुंबिक वादामुळे तुम्हाला हे झालं आणि त्यांची केस क्लोज करायचा प्रयत्न केला. पण सत्य जर पडताळून बघितलं तर त्याच्यामध्ये खरी गोष्ट लक्षात येईल की आज ललित ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्या प्रशांत खंडेराव जाधव ह्याने जे खोटे सह्या आणि कागदपत्र शिक्के अधिकाऱ्यांचे आणले होते आणि त्याच्यावर त्यांना कारवाई करायला सांगितली आणि जेव्हा त्यांच्यावर कारवाई अशोक नजन यांनी केलेली आहे त्याच्यानंतर ती कारवाई रोखून त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायचं काम केलेलं आहे. खंडणी वसूल करायचं काम त्या पोलीस स्टेशनच्या भरपूर प्रशासनाच्या लोकांनी केलेलं आहे. तर आमची एवढीच अपेक्षा आहे की पवन परदेशी, संजय सपकाळ, उमाकांत टिळेकर आणि संजय करंजे यांना ताबड निलंबित करावं. त्याच्यानंतर प्रशांत जाधव ह्याला ज्याने लायसन्स दिलेलं आहे ते लायसन्स रद्द करावं, त्याचं सनद सुद्धा रद्द करावी आणि त्याने आजपर्यंत भरपूर महिलांनाही त्रास दिलेला आहे. तेही मुद्दे आज आम्हाला इथे मांडायचे आहेत.